या विश्वामधला कोहिनूर हिरा विश्वमधला कोहिनूर हिरा कसा आहे नंबर 2 मध्ये स्वतः खूप शिकला शिकविले स्वतः खूप शिकला आधी खूप शिकला शिकविले हॅलो देऊ ना हरव सरळाने पिकविले हो गाडी तिकडे जाणारे ग अरे गावाकडे मन नाही राहणार ग आणि म्हणून हे आधी खूप शिकला मग यांना शिकवलं आधी खूप शिकला मा शिकविले हो आधी खूप शिकला मा शिकविले हो साड होत रानसार पिकविल हो आणि म्हणून माझा भीम तो खरा या विश्वामधला नंबर 3 मध्ये तशी नाही हे तसं नाही हो आधी झालं नाही पुढे होणार ना कुणी आधी झालं पुढे आधी नाही झालं पुढे होणार ना कुणी आधी नाही झालं पुढे होणार ना कुणी एकमेव भीम ठरला देशाचा धनी आधी नाही झाला कुणी आता पुढे होणार ना कुणी आणि एकमेव भीम बाबासाहेब देशाचा मालक झाला धनी झालेला आहे शाळेबाहेर शाळा शिकली झोपडीतला माणूस पण या देशाचा बाप झाला म्हणून म्हणायचं आहे बुद्धीची टीम जाऊ द्या ज्ञानाच्या वायरीवर बुद्धीची टीम जाऊ द्या ज्ञानाच्या वायरीवर हे सत्य कोरून ठेवा हृदयाच्या डायरीवर ज्ञानाची टूर जाऊ द्या ज्ञानाच्या वायरीवर ही सत्य कोरून ठेवले या हृदयाच्या गाडीवर देवळाच्या पायऱ्या चढून चढून बर्बाद होण्यापेक्षा या लेकरांचे पाय वळू द्या शाळेच्या पायरीवर आणि म्हणून बाबासाहेब शिकले म्हणून देशाचा बाप झाला देश देशच नाव आणि म्हणून म्हणायचंय काय म्हणायचंय आधी खूप शिकला आधी नाही झाला पुढे होणार ना पुढे आधी पुढे आधी नाही झाला पुढे होणार ना पुढे एकमेव भीम ठरला देशाचा
देशाचा धनी. कारण मानवानो, फाटक्या जिंदगीला भीमाने हा कोट दिला. अर्धी काय उघडी होती आमची, पण या फाटक्या जिंदगीला भीमाने हा कोट दिला. तहानलेल्या पाखरांना पाण्याचा घोट दिला. फाटक्या या जिंदगीला भीमाने हा कोट दिला. या तहानलेल्या पाखरांना पाण्याचा घोट दिला. मुरदाड माणसाला जगण्याचा श्वास दिला आणि भुकेल्या माणसाला दादासाहेबांनी भाकरीचा घास दिला. अरे मानवानो, जिंदगी ना आसान नहीं होता. जिंदगी जीना आसान नहीं होता. बिना संघर्ष के कोई महान नहीं होता. अरे जब तक न पड़े हाथोड़े पे चोट, तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. म्हणून म्हणायचंय बांधवांनो, काय म्हणायचं आहे, असतील जरी मोठे मोठे ते लहान आणि कुणी, असतील जरी मोठे मोठे ते लहान कुणी कुणी आहे कुणी नाही. सॉरी, असतील जरी मोठे इथे लहान कुणी नाही. ज्ञानी महाज्ञानी ज्ञानी असतील पण महान कुणी नाही. वाटुळे शाहिरा ठणकावून सांगतो आज तुम्हाला, माझ्या भीमापरी महाविद्वान कोणी नाही. किसी को लगता है हिंदुस्तान खतरे में है. हिंदू राष्ट्र बनवायचंय, बनवूया, पण हे असं पाहिजे. आणि म्हणून म्हणायचं आहे, किसी को लगता है हिंदुस्तान खतरे में है और किसी को लगता है मुसलमान खतरे में है. किसी को लगता है हिंदुस्तान खतरे में, किसी को लगता है मुसलमान खतरे में. धर्म का चश्मा जो उतार के देख लो मेरे भाइयों, आज तो ये इस देश का संविधान खतरे में. संविधान बदललं बांधवानो, तर बहुजनाचं काही खरं नाही. आता पगड जातीचं खरं नाही. फक्त एकाच जातीचं राज्य राहणार आहे आणि तो आम्हाला पहिले दिवस येणार आहे बांधवानो. आणि म्हणून म्हणायचं आहे, काय म्हणायचं आहे, हो आधी नाही पुढे, आधी नाही झालं पुढे, आधी नाही झालं पुढे, एकमेव भीम धनी. माझा भीम तो खरा, माझा भीम तो खरा, या विश्वामधला भीम माझा तो खरा, भीम माझा तो खरा, अरे आयुष्यमधला